नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने नांदेड शहरातील अनेक भागांमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले। महापालिकेने पंचनामे केले असून भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी खरंच पाणी गेले आहे त्या ठिकाणचे पंचनामे न करता दुसऱ्या ठिकाणी पंचनामे करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे असा आरोप करत आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला। प्रशासनाने संबंधित विभागाला परत फॉर्म भरून घेण्याच्या सूचना केल्या असून त्वरित त्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे। शिवसेनेच्या वतीने या झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही रीतसर तक्रार करू असे शिवसेना शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी इशारा प्रशासनाला दिला आहे। शिवसेनातर्फे आम्ही आक्रोश मोर्चा काढलेला आहे, जेणेकरून की पूरग्रस्तांमध्ये ज्या लोकांना लाभ भेटलेला आहे, ज्या लोकांना ज्यांच्या घरात पाणी गेलं, नुकसान झालं, ज्या लोकांना त्रास झाला त्या लोकांचे नाव पंचनाम्यामध्ये न टाकता, त्याच्या यादीमध्ये न टाकता त्यांना लाभ न देता इतर ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दुसऱ्याला लाभ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। ज्या लोकांचा खरोखर गोरगरीब जनतेचं ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांचा परत लाभ भेटावा, असे पंचनामे परत करण्यात यावे आणि त्यांना न्याय भेटावा असं आमचं धोरण या ठिकाणी शिवसेना पक्षातर्फे आम्ही आज आक्रोश मोर्चा काढून केलेला आहे। आमचा शिवसेनेचा धोरणच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणातून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तर तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये असून सुद्धा आंदोलन करावं लागते, शोकांतिका नाही का? सत्ताधारी पक्षामध्ये असूनही शोकांतिका अशी याच्यामुळे आहे की जे सत्ताधारी पक्षामध्ये आहे तर आमच्या प्रशासनाने, राज्य शासनाने, केंद्र सरकारच्या खिलाफमध्ये आम्ही मोर्चा काढलेला नाही किंवा आम्ही प्रशासनाच्या खिलाफमध्ये मोर्चा काढला नाही। जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, जे चुकीच्या मार्गाने पंचनामे करून ज्यांनी हे कृत्य घडलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून खरे लाभार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे। म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही तशी आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आणि माननीय आयुक्त साहेबांनी दोघांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की तुमचे जे बी लाभार्थी त्यांचे फॉर्म भरा झोनमध्ये जाऊन आणि त्यांचे परत पंचनामे आम्ही या ठिकाणी करू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। जर या ठिकाणी जर त्यांना न्याय भेटला नसेल तर आम्ही मुख्यमंत्री साहेब किंवा आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करतो। दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावा अशी मागणी आहे का तुम्ही? ज्या लोकांनी पंचनामे केलेत त्यांना या ठिकाणी खरोखर निलंबित करायला पाहिजे। गोरगरीब जनतेचा पैसा, जो गोरगरीब जनतेचा हक त्यांनी मारलेला 1000% त्यांना सस्पेंड करायला पाहिजे, कारण की गोरगरीब जनता त्या हक्काचं या ठिकाणी मोबदला भेटलाच पाहिजे।